हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। उद्या 8 मार्च वार आहे शुक्रवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे महाशिवरात्री। महाशिवरात्रीचं व्रत आपल्याला उद्याच्या दिवशी करायचं असतं आणि त्यामुळे भगवान शिवांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो। तर या दिवशी आपण भगवान शिवशंकरांची विधिवत पूजा केली, उपासना केली आणि व्रत केलं तर आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात आणि आपल्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी या सुद्धा नष्ट होतात। त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला काही उपाय सुद्धा करायचे आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे। आपल्याला 21 तांदळाच्या दाण्यांचा अतिशय प्रभावशाली उपाय करायचा आहे। हा उपाय जर आपण केला तर आपल्या मनातील कठीण इच्छा या पूर्ण होतील आणि घरातलं सर्व दुःख अडचणी संकट नष्ट होऊन घरामध्ये धनसंपत्ती पैसा आकर्षित होईल आणि घरातलं दारिद्र्य हे सुद्धा दूर होईल। तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेचच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा ही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही। हा जो उपाय तुम्हाला मी सांगत आहे तर तो उद्या तुम्हाला दिवसभरामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही हा उपाय केव्हाही करू शकता। तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे। हा उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये शिवलिंगाच्या समोर सुद्धा करू शकता किंवा तुम्ही मंदिरामध्ये जाऊन हा उपाय केला तरी सुद्धा चालेल। जिथे शक्य होईल तिथे तुम्हाला हा उपाय करायचा आहे। आपल्याला हा जो उपाय आहे तर तो कसा करायचा आहे आणि का करायचा आहे, तर उपाय हा तुम्हाला तुमच्या मनातील कठीण इच्छा पूर्ण करण्यासाठी करायचा आहे। घरातलं सर्व दुःख अडचणी संकट नष्ट करण्यासाठी आणि घरामध्ये पैसा संपत्ती ऐश्वर्य सुख शांती आनंद टिकून राहण्यासाठी हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे। महाशिवरात्रीचा उद्याचा जो दिवस आहे तर तो अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे आणि या दिवशी किंवा या विशिष्ट तिथीवरती जर आपण काही उपाय केले तर त्या उपायांचं निश्चितच फळे आपल्याला प्राप्त होत असतं। तुमच्या मनामध्ये जर एखादी इच्छा खूप दिवसांपासून असेल आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही जर भरपूर कष्ट मेहनत आणि प्रयत्न करत असाल पण तरी सुद्धा जर तुमची इच्छा पूर्ण होत नसेल, म्हणजे तुमच्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नसेल, तर तुम्ही हा उपाय नक्की करून बघा। त्यामुळे तुमच्या मनातील सर्व इच्छा या पूर्ण होतील। आता तुमच्या मनामध्ये नोकरी प्राप्तीबद्दलची इच्छा असेल, धनप्राप्तीबद्दलची इच्छा असेल, घर घेण्याबद्दल गाडी घेण्याबद्दलची इच्छा असेल, तुमच्या कोणत्याही इच्छा असतील, म्हणजे मुलांची प्रगती होत नसेल, मुलांच्या आयुष्यामध्ये काही अडचणी असतील, घरामध्ये भांडणं मतभेद कलह वादविवाद यासारख्या गोष्टी होत असतील, आजार पण घरामध्ये असेल, तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, महाशिवरात्रीच्या दिवशी उद्या सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे। स्नान केल्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे। सर्वप्रथम आपल्या देवी देवतांची आपल्याला पंचोपचारे पूजा करायची आहे आणि शिवलिंगाचे सुद्धा आपल्याला अभिषेक घालून पंचोपचारे पूजा करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे। तर शिवलिंगावरती तुम्हाला पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर शिवलिंग तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे। एक ताम्हण घ्यायचं आहे, त्यामध्ये तुम्हाला पांढरे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्याच्यावरती तुम्हाला शिवलिंग ठेवायचं आहे। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एक विड्याचं पान घ्यायचं आहे, ज्याला खाऊचं पान सुद्धा म्हटलं जातं। तर या पानावरती तुम्हाला ओम लिहायचं आहे। एक काडी घ्या आणि ती मधामध्ये बुडवा आणि तुम्हाला दोन्ही साईडला ओम लिहायचं आहे। ओम लिहिल्यानंतर हे जे पान आहे तर ते तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे। अर्पण केल्यानंतर 21 अखंड तांदूळ घ्यायचे आहेत। तांदळाचे दाणे अखंडच असायला हवेत, कुठेही तुटलेले फुटलेले तांदूळ तुम्हाला घ्यायचे नाहीये। तर हे 21 तांदळाचे दाणे तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि ओम शिवाय नमस्तुभ्यम असा तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे किंवा ओम नमः शिवाय असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि तुमची इच्छा व्यक्त करायची आहे आणि एक तांदळाचा जो दाणा आहे तर तो तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचा आहे। 21 वेळेला तुम्हाला हे जे तांदूळ आहे तर ते तुम्हाला मंत्राचा जप करायचा आहे आणि तुमची इच्छा व्यक्त करायची आहे आणि एक तांदळाचा तुम्हाला दाणा हा अर्पण करायचा आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला 21 तांदळाचे दाणे हे अर्पण करायचे आहेत। शिवलिंगावरती धोत्राचा फूल म्हणजे धतुरा आणि त्याबरोबरच बेलपत्र बेलफळ ह्या सुद्धा वस्तू तुम्हाला अर्पण करायच्या आहेत। भस्म चंदन सुद्धा तुम्हाला लावायचं आहे, अत्तर सुद्धा
लावायचा आहे आणि देवघरामध्ये शिवलिंगावरती तुम्ही हे अर्पण करू शकता। या दिवशी तुम्हाला शिवलिंगाची विशेष पूजा करायची असते आणि हा एक उपाय सुद्धा तुम्हाला करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला अगदी मनापासून तुमची मनोकामना इच्छा व्यक्त करायची आहे, प्रार्थना करायची आहे आणि संपूर्ण दिवसभर तुम्हाला ते तिथेच ठेवायचं आहे। दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, अंघोळ करायची आहे। अंघोळ केल्यानंतर जे विड्याचं पान आहे तर ते तुम्ही स्वतः सुद्धा खाण्यासाठी वापरू शकता किंवा एखाद्या झाडाखाली ठेवलं तरी सुद्धा चालेल किंवा निर्बाल्यामध्ये टाकलं तरी सुद्धा चालेल। 21 तांदूळ जे आहे तर ते तुम्हाला तुमच्या भातामध्ये टाकायचे आहेत आणि खायचं आहे। त्यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात। घरातली इडापिडा दरिद्री अडचणी संकट हे सुद्धा नष्ट होतात आणि भगवान शिवशंकरांची सदैव कृपा आपल्यावरती राहते। तर तुम्हाला तांदळाचा भात बनवायचा नसेल तर तुम्हाला भातामध्ये टाकायचं नसेल तर तुम्ही ते एका पुडीमध्ये सुद्धा बांधून ठेवू शकता आणि ही पुडी तुम्ही तुमच्या पर्समध्ये किंवा तुमच्या पतीच्या वॉलेटमध्ये सुद्धा ठेवू शकता। त्यामुळे सुद्धा आपल्याकडे पैसा हा आकर्षित होतो आणि आपल्याला कधीही पैशाची कमतरता भासत नाही। जर तुम्ही हा उपाय मंदिरामध्ये करणार असाल तर मंदिरामध्ये जाऊन तुम्ही पंचामृत आणि पाणी जे आहे तर ते शिवलिंगावरती तुम्हाला अर्पण करायचं आहे, म्हणजे अभिषेक करायचा आहे आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हाला अगदी सेम असाच उपाय करायचा आहे। जर तुम्हाला मंदिरामध्ये जाऊन हा उपाय करणं शक्य नसेल तर तुम्ही म्हणजे उद्या मंदिरामध्ये खूप गर्दी असेल आणि तिथं दर्शनासाठी खूप भक्त किंवा भाविक जे आहेत तर ते येत असतात, त्यामुळे तुम्हाला तिथं हा उपाय करणं शक्य होणार नाही। तर तुम्ही हा उपाय तुमच्या घरामध्येच मनोभावे श्रद्धेने केला तरी सुद्धा चालेल। तर चला, झालेली सेवा मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।